नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे काही रिसेंट व्हिडिओ बघितले ते रिसेंट व्हिडिओमध्ये सर्क्युलर मोशन कव्हर केलं. त्यानंतर रोटेशनल मोशन स्टार्ट केल्यानंतर फार रिजिड बॉडीपासून तर मोमेंट ऑफ इनर्शियापर्यंत तो मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी जे काही दोन थेरम आपल्याला युजफुल आहे ते दोन थेरम, थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, अशा दोन थेरम विषयी डिस्कस केले. आता इथून पुढे ह्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत. जर सिस्टीम डिस्क्रीट असेल म्हणजे सिस्टीमला आपण असं पार्टिकल्समध्ये डिवाइड करू शकत असू तर आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन यूज करतो. I इज इक्वल टू समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 to n MI/RI स्क्वेअर. बट ही डेफिनेशन यूज करण्यासाठी जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम डिस्क्रीट असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज एक रेक्टँगल आहे, सपोज एक स्क्वेअर आहे. ह्या स्क्वेअरच्या चार कॉर्नरला 4 पॉइंट मासेस मी प्लेस करतोय. याला म्हणतो मास m. इक्वल मासेस आहेत m, m आणि m. आणि सपोज हा जो काही स्क्वेअर आहे हा स्क्वेअर ह्या ॲक्सिस भोवती अशा प्रकारे जर रोटेट होत असेल तर ह्या केसमध्ये सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी आपण डेफिनेशन यूज करणार I इज इक्वल टू समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 to n MI/RI स्क्वेअर. ही डेफिनेशन फक्त डिस्क्रीट सिस्टीमसाठी आहे. ओके, बट जर सिस्टीम कंटिन्युअस असेल, आपल्याकडे कंटिन्युअस रॉड आहे, कंटिन्युअस रिंग आहे, कंटिन्युअस जर डिस्क असेल, हॉलो स्पिअर असेल किंवा रिजिड स्पिअर असेल किंवा अशा प्रकारचे काही वेगवेगळे कंटिन्युअस ऑब्जेक्ट्स असतील, ह्या वेगवेगळे कंटिन्युअस ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर तिथं आपण ही डेफिनेशन यूज करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला नवीन डेफिनेशन किंवा जे काही मोमेंट ऑफ इनर्शिया विषयी आपण डिस्कस केलेलंच आहे तिकडे आणखी एक डेफिनेशन आपण बघितली. I इज इक्वल टू इंटिग्रेशन r² dm. ह्या डेफिनेशनचा यूज आपण करणार कंटिन्युअस ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी. आता डिस्क्रीट ऑब्जेक्ट विषयी, डिस्क्रीट सिस्टीम विषयी आपण जास्त काही डिस्कस करणार नाही. डायरेक्ट आपण येणार आहोत कंटिन्युअस ऑब्जेक्टचा, कंटिन्युअस बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशा प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग इंटिग्रेशन मेथड, by using theorem of parallel axis and by using theorem of perpendicular axis. ओके, मग आता आपण बघणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन युनिफॉर्म रॉड. जो काही रॉड आहे थिन युनिफॉर्म रॉड, त्या थिन युनिफॉर्म रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत. आता हा जो काही रॉड असेल हा रॉड 3 वेगवेगळ्या ऍक्सिस भोवती किंवा खूप साऱ्या वेगवेगळ्या ऍक्सिस भोवती रोटेट होऊ शकतो. बट त्यापैकी आपण फक्त 3 केसेस कन्सिडर करणार आहोत. पहिली केस असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. ट्रान्सवर्स ॲक्सिस मीन्स सपोज हा मी थिन युनिफॉर्म रॉड कन्सिडर करतो. हा आहे थिन युनिफॉर्म रॉड आणि इथं त्याचा आहे सेंटर ऑफ मास. या सेंटर ऑफ मास मधून अशा प्रकारे जर एखादा ट्रान्सवर्स ॲक्सिस पास होत असेल आणि ह्या ॲक्सिस भोवती जर हा रॉड फिरत असेल, रोटेट होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे त्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट बघणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ द एंड. म्हणजे हा जो काही रॉड आहे ह्या रॉडचा सपोज कोणत्या तरी एका एंड मधून एखादा ॲक्सिस पास होत असेल आणि त्या ॲक्सिस भोवती जर ऑब्जेक्ट रोटेट होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये फाइंड आउट करणार आहोत. त्याच्यानंतर आणखी एक ॲक्सिस आपण कन्सिडर करूया अबाउट अ ॲक्सिस पासिंग थ्रू अ मिडवे पॉइंट, पासिंग थ्रू अ मिडवे पॉइंट बिटवीन सेंटर ऑफ मास अँड वन ऑफ द एंड. कोणत्या तरी एका एंड पासून किंवा सेंटर ऑफ मास आणि कोणत्या तरी एक एंड या दोघांच्या मिडवे पॉइंटला जर एखादा ॲक्सिस पास होत असेल तर त्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी आता पहिला पॉईंट आपण बघूया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. म्हणजे रॉडच्या सेंटर ऑफ मास मधून ॲक्सिस पास होतोय आणि त्या ॲक्सिस भोवती जर रॉड रोटेट होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो किंवा त्यासाठी जे काही डेरिव्हेशन आहे त्या डेरिव्हेशन विषयी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, मग एक रॉड कन्सिडर करूया. कन्सिडर थिन युनिफॉर्म रॉड ऑफ लेंथ L. L एवढ्या लेंथचा थिन युनिफॉर्म रॉड मी कन्सिडर करतोय. कन्सिडर थिन युनिफॉर्म रॉड ऑफ लेंथ L. ही जी काही टोटल लेंथ आहे ती टोटल लेंथ त्या रॉडची
एल असणार आहे. एल एवढ्या लेंथचा थिन युनिफॉर्म रॉड आपण कन्सिडर करूया. आणि हा जो काही रॉड आहे तो रॉड त्याच्या सेंटर मधून पास होणाऱ्या ट्रान्सवर्स ऍक्सिस भोवती रोटेट होतोय असं आपण कन्सिडर करूया. काय काय कन्सिडर केलंय? कन्सिडर थिन युनिफॉर्म रॉड ऑफ मास m and length l rotating about the transverse axis passing through the center of mass. कळतंय? आणि ह्या केसमध्ये, या रॉडच्या केसमध्ये किंवा ह्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचं. इमॅजिन होते रॉड कसा रोटेट होतोय. इमॅजिन होत असेल तर इझी होईल समजण्यासाठी. कळतंय? मग बघा, हा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी एक स्मॉल लेंथ इलिमेंट आपण कन्सिडर करूया. इथे मी एक स्मॉल लेंथ इलिमेंट कन्सिडर करतोय की जो लेंथ इलिमेंट सेंटर पासून एक्स एवढ्या डिस्टन्स वरती, सेंटर पासून एक्स एवढ्या डिस्टन्स वरती एक स्मॉल लेंथ इलिमेंट कन्सिडर केलाय की ज्याची लेंथ असणार आहे dx. त्याची लेंथ आहे dx आणि जे काही मास असेल त्याचं ते मास कन्सिडर करूया dm. मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी रॉडचा एक्स एवढ्या डिस्टन्स वरती एक स्मॉल लेंथ इलिमेंट कन्सिडर केलाय की ज्याची लेंथ आहे dx आणि मास असेल dm. ओके, मग आता जर dx एवढ्या लेंथचा लेंथ इलिमेंट ह्या ऍक्सिस भोवती जर फिरत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काय मिळेल? I इज इक्वल टू, किंवा याला मी डी आय म्हणतोय, स्मॉल एलिमेंट आहे, डी आय इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम. बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आहे हे dx हा लेंथ इलिमेंट ज्याचा मास dm आहे किंवा हे dm एवढं मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून x एवढ्या डिस्टन्स वरती रोटेट होत आहे. मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल डी आय इज इक्वल टू आर स्क्वेअर डी एम, वेअर आर इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, मग हा जो काही आर आहे, ह्या आर ची व्हॅल्यू ह्या केसमध्ये आपल्याकडे आहे x. मग हे जे काही इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण लिहू शकतो एक्स स्क्वेअर डी एम इंटू डी आय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर डी एम. अशा प्रकारे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला त्या स्मॉल इलिमेंटचा मिळेल. बरं, हे इंटिग्रेशन आपण करू शकत नाही का? तर इकडे एक्स आहे आणि डीएम आहे. मग हा जो काही डीएम आहे, मास ऑफ धिस इलिमेंट, या इलिमेंटचं मास इन टर्म्स ऑफ एक्स आपल्याला फाइंड आउट करता येतं का ते बघूया. ओके, आता रॉडची टोटल लेंथ आहे एल. रॉडची टोटल लेंथ आहे एल म्हटल्यानंतर त्याच्या युनिट लेंथचं मास किती येणार किंवा मास पर युनिट लेंथ किती येणार? मास पर युनिट लेंथ याला मी लॅम्बडा म्हणतोय. मास पर युनिट लेंथ लॅम्बडा इज इक्वल टू काय लिहिता येईल? मास पर युनिट लेंथ आहे अपॉन लेंथ कुणाची? रॉडची. मास अपॉन लेंथ रॉडची. मग इज लॅम्बडा इज इक्वल टू काय मिळतंय? मास किती कन्सिडर केले? एम आणि लेंथ आहे एल. ही झाली मास पर युनिट लेंथ ऑफ अ युनिफॉर्म रॉड. युनिफॉर्म रॉडच्या युनिट लेंथचं मास ते किती मिळालंय? एम बाय एल. आता आपल्याला किती लेंथचं मास फाइंड आउट करायचंय? dx एवढ्या लेंथचं मास फाइंड आउट करायचंय. मग युनिट लेंथचं मास जर लॅम्बडा असेल तर त्या लॅम्बडाला dx ने मल्टिप्लाय केल्यानंतर dx एवढ्या लेंथचं मास आपल्याला मिळणार. कळतंय का? नसेल कळत तर लक्ष द्या. सपोज माझ्याकडे हा रॉड आहे, हा एक रॉड आहे. रॉडची टोटल लेंथ आहे 10 सेंटीमीटर. रॉडची टोटल लेंथ आहे 10 सेंटीमीटर. त्यानंतर रॉडचं मास आहे 20 ग्रॅम. टोटल लेंथ आहे 10 सेंटीमीटर, मास आहे 20 ग्रॅम. मग याचं मास पर युनिट लेंथ किती मिळेल बघ? याचा लॅम्बडा किती मिळेल? 20/10 इज इक्वल टू 2. ओके, 2 ग्रॅम पर सेंटीमीटर.
म्हणजे हे झालं मास पर युनिट लेंथ. लॅम्बडा आपल्याला मिळाला ह्या रॉडचा. बट ह्याच 10 सेंटीमीटरच्या रॉड पैकी 3 सेंटीमीटरच्या रॉडचं जर आपल्याला मास जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करणार आपण? सिम्पली लॅम्बडाला 3 ने मल्टिप्लाय करणार. एका सेंटीमीटरचं मास किती आहे? 2 आहे. एका सेंटीमीटरचं मास किती आहे? 2 ग्रॅम आहे. मग 3 सेंटीमीटरचं मास किती येणार? 2 into 3 which is equal to 6 ग्रॅम. ओके, कळतंय का? त्याचप्रमाणे जर मास पर युनिट लेंथ, रॉडच्या युनिट लेंथचं मास m/l असेल तर मास dm इज इक्वल टू काय मिळेल? dm इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ लॅम्बडा इंटू dx. बरोबर. मग हा झाला dm, लॅम्बडा इंटू dx. आणि लॅम्बडा काय आहे आपल्याकडे? मास पर युनिट लेंथ इंटू dx. ओके, मग अशा प्रकारे आपण काय केले? dm फाइंड आउट केलाय. dx एवढ्या लेंथच्या इलेमेंटचं मास dm इज इक्वल टू m/l इंटू dx. आता dm ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला मिळाली. ही dm ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करूया. देअरफॉर di इज इक्वल टू त्या स्मॉल इलेमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया, di इज इक्वल टू इंटिग्रेशन m/l x स्क्वेअर dx. आता आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो. इंटिग्रेशन घेण्याची गरज काय आहे, का आहे ते पुढे जाऊन डिस्कस करूया. मग di फक्त एवढ्या dx चा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आणि असे जर सर्वच्या सर्व dx, सपोज इथं मी कन्सिडर केला 0, टोटल लेंथ किती आहे? l आहे. मग इकडे मिळणार आपल्याला l/2. याला 0 कन्सिडर केले म्हटल्यानंतर मग इकडे मिळणार -l/2. 0 पासून इथपर्यंतचं डिस्टन्स l/2, 0 पासून इथपर्यंतचं डिस्टन्स -l/2. आता हे जे काही इक्वेशन आपल्याला मिळालंय, हे इक्वेशन जर आपण 0 to l/2 साठी इंटिग्रेट केलं तर ह्या युनिफॉर्म रॉडच्या हाफ पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळणार. कारण हे dx, सर्वचे सर्व dx 0 पासून ते l/2 पर्यंत सर्व dx आपण काय करणार आहोत? एकत्र करणार आहोत, इंटिग्रेट करणार आहोत. मग ते इंटिग्रेशन नंतर आपल्याला ह्या हाफ रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. ओके, त्यानंतर इकडेही त्याचप्रमाणे इंटिग्रेट केलं तर इकडच्या हाफ रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. किंवा -l/2 पासून +l/2 पर्यंत जर ह्या इक्वेशनला आपण इंटिग्रेट केलं तर ह्या पूर्ण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळेल. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल रॉड और मोमेंट ऑफ इनर्शिया, सिंपली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड, त्याला मी I म्हणतोय, इज इक्वल टू इंटिग्रेशन di. या di ला काय करायचंय? इंटिग्रेट करायचंय. कसं? -l/2 टू +l/2. ह्या -l/2 पासून +l/2 पर्यंत आपण काय करणार आहोत? या इक्वेशनला इंटिग्रेट करणार आहोत. मग मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळेल I इज इक्वल टू इंटिग्रेशन -l/2 टू +l/2 m/l x स्क्वेअर dx. तर ही इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला लगेच या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ट्रान्सवर्स ऍक्सिस मिळणार. इंटिग्रेशन कोणतं सॉल्व्ह करायचं? इंटिग्रेशन ऑफ I इज इक्वल टू इंटिग्रेशन -l/2 टू +l/2 m/l x स्क्वेअर dx. हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळणार. ते इंटिग्रेशन मी पुढे जाऊन सॉल्व्ह करतोय. मग कसं सॉल्व्ह करणार? m/l तर कॉन्स्टंट आहे. बरोबर, m/l काय आहे? कॉन्स्टंट आहे. मग ते इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. मग I इज इक्वल टू, देअरफॉर I इज इक्वल टू कोण कोण कॉन्स्टंट आहे? m/l इंटिग्रेशन -l/2 टू +l/2, -l/2 टू +l/2 x स्क्वेअर dx.
हे एवढं पूर्ण इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, विच इज इक्वल टू m/l, तो तर कॉन्स्टंट आहे. मग इंटिग्रेशन कसं फाइंड आउट करणार? एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन ऑब्विसली x³/3 येणार, x³/3 आणि त्याला लिमिट असणार -(l/2) टू +(l/2). मग इज इक्वल टू अप्पर लिमिट पुट करूया मायनस लोअर लिमिट पुट करूया. मग m/l इंटू अप्पर लिमिट, x ची व्हॅल्यू पुट करायची आहे l/2. मग x³ आहे l³ l/2, l³ डायरेक्ट लिहितोय l/2 चा क्यूब आहे, l/2 चा क्यूब डिवाइड बाय 3 मायनस लोअर लिमिट काय आहे -l/2, त्याचा क्यूब म्हटल्यानंतर ते मायनस येणार आहे, मग प्लस होणार प्लस l/2 चा क्यूब डिवाइड बाय 3. ओके, मग हे जे काही ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. इज इक्वल टू m/l इन ब्रॅकेट l/2/3 प्लस l/2 क्यूब/3, ट्वाइस ऑफ l/2 क्यूब/3 मिळणार. मग ट्वाइस लिहितोय, ट्वाइस ऑफ l³ डिवाइड बाय 2, 2 चा क्यूब मिळतोय 8, 2 चा क्यूब किती मिळतोय 8 मिळतोय. मग काय मिळणार बरं 8 इंटू 3, 8 इंटू 3. ओके, अशा प्रकारे ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळते विच इज इक्वल टू आता हे मी ड्रॉप करतोय m/l ट्वाइस l³/8 इंटू 3, 2 आणि इकडं येणार 4 इंटू 3 12 मिळणार, ml³/12l इक्वेशन काय मिळते ml³/12l विच इज इक्वल टू l गेट कॅन्सल, इथं राहणार आपला स्क्वेअर ml²/12. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थीन युनिफॉर्म रॉड. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थीन युनिफॉर्म रॉड अबाउट द ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. म्हणजे रॉडच्या सेंटर ऑफ मासमधून जर ॲक्सिस पास होत असेल, ट्रान्सवर्स ॲक्सिस, आणि त्या ॲक्सिस भोवती जर रॉड फिरत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळतो ml²/12. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास I इज इक्वल टू ml²/12 आपल्याला मिळाला. ओके, हा झाला फर्स्ट ॲक्सिस की जो ट्रान्सवर्स होता आणि सेंटर ऑफ मास मधून पास होत होता. त्या ॲक्सिस भोवती जर रॉड फिरत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला ml²/12. आता याला मी IC म्हणतो. IC का? तर तो ॲक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास होत होता, C या पॉइंट मधून पास होत होता, म्हणून त्याला आपण म्हटलं IC. ओके, आता नेक्स्ट केस किंवा नेक्स्ट ॲक्सिस आपण बघणार आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू one of the end. आता ॲक्सिस कोणत्या तरी एका एंड मधून पास होत आहे, रॉडच्या कोणत्या तरी एका एंड मधून ॲक्सिस पास होत आहे. मग सपोज हा रॉड हा आहे युनिफॉर्म रॉड आणि ह्या युनिफॉर्म रॉडच्या ह्या एका एंड मधून ॲक्सिस पास होतोय असं मी कन्सिडर करतो. सपोज इथे मी पॉइंट घेतोय O
ओ या पॉइंट मधून तो ऍक्सिस पास होतो, त्या ऍक्सिस भोवती जर फिरत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया मी कन्सिडर करतो IO. त्या IO ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग ह्या IO ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर आपल्याकडे दोन थेरम आहे. एक आहे थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस, दुसरा आहे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आता थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस तुम्ही कोणत्याही ऑब्जेक्टला अप्लाय करू शकता, बट थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस फक्त लॅमिनार ऑब्जेक्टला, लाईक प्लेन पत्रा, त्या प्लेन पत्र्यासारख्या ऑब्जेक्टलाच तुम्ही फक्त ऑब्जेक्ट करू शकता, अप्लाय करू शकता. म्हटल्यानंतर या रॉडच्या केसमध्ये थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस तुम्ही अप्लाय करू शकणार नाही. बट थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस तर आपण अप्लाय करू शकतो. बट पॅरलल ऍक्सिस थेरम अप्लाय करण्यासाठी आपल्याला IC ची गरज आहे. IC काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. म्हणजे सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग ह्या केसमध्ये तो मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहित आहे. आता ऑब्विसली रिसेंटली आपण ते इक्वेशन बघितले ml²/12. तो ml²/12 काय होता? C पॉइंट. इथं आपल्याला मिळाला IC इज इक्वल टू ml²/12. ओके, आपल्याला अप्लाय करायचं आहे थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. एक पॅरलल ऍक्सिस ची गरज होती की जो सेंटर ऑफ मास मधून जाईल, तो ऍक्सिस मिळाला. त्याच्या अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असणं गरजेचं होतं. तो मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला ml²/12. त्यानंतर त्या दोन ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्या दोन ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्सही माहित असणं गरजेचं आहे. मग सपोज ही लेंथ आहे L, टोटल लेंथ आहे L रॉडची, हा आहे सेंटर ऑफ मास. तर सेंटर ऑफ मास पासून हे जे काही दुसरं एंड आहे, हे एंड L/2 एवढ्या डिस्टन्स वरती. मग जो काही H आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस, त्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार? L/2 मिळणार. ओके, मग आता आपण बाय युजिंग थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. काय सांगतो आपल्याला थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस? स्टेटमेंट आठवतंय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस is equals to the or is the sum of moment of inertia about the parallel axis passing through the center of mass and कोणत्या कोणत्या गोष्टीची सम आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया about the axis passing through the center of mass and product of mass of the object or body and perpendicular distance between the two parallel axis. हा होता थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. आणि ह्या थिअरमचा यूज करणार आहोत आपण हा मोमेंट ऑफ इनर्शिया IO फाइंड आउट करण्यासाठी. मग बाय युजिंग थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस IO इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? IC प्लस MH². आता H किती मिळालाय? L/2 मिळालाय. IC किती आहे? IC आहे ml²/12. मग त्या व्हॅल्यूज आपण इथं पुट करून देऊया. देअरफॉर IO इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट द ट्रान्सवर्स ऍक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ द एंड. IO इज इक्वल टू IC मिळतोय ml²/12. IC मिळतोय ml²/12 प्लस H काय मिळालाय? ऑब्विसली L/2 मिळालाय. मग त्याचा स्क्वेअर ml²/4. आता हे ऍडिशन केल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळणार IO इज इक्वल टू ml²/12 प्लस ml²/4. बेस सेम करून घेऊया. इथं 12 आहे, इथं 12 करण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग ml²/12 प्लस 3ml²/12 4 होता. 12 करण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं 3ml²/12. आता 1/12 तर कॉमन आहे. त्यानंतर ml² प्लस 3ml². मग IO मिळतोय 4ml²/12. Therefore IO is equal to ml²/3.
ml²/3. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म रॉड अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ द एंड. यानंतर नेक्स्ट आहे अबाउट द ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट मिडवे बिटवीन सेंटर ऑफ मास अँड वन ऑफ द एंड. कळते? त्यापूर्वी तुम्ही हे राईट डाऊन करून घेऊ शकता स्क्रीनशॉट मारून किंवा व्हिडिओ पॉज करून. रब करतोय मी. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू अ मिडवे पॉइंट. पासिंग थ्रू अ मिडवे पॉइंट between center of mass and one of the end. सेंटर ऑफ मास आणि कोणतरी एका एंडच्या मध्ये असलेला एक्झॅक्ट मिडलला तो पॉइंट आपण कन्सिडर करणार आहोत. मग हा तो रॉड आहे. इथं आहे सेंटर ऑफ मास. डायग्राम जरा व्यवस्थित काढते. हा रॉड इथं आहे सेंटर ऑफ मास सी की ज्याच्यामधून पास होणाऱ्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे IC = ml²/12. ओके. मग आपल्याला असा पॉइंट पाहिजे की जो कसा आहे मिडवे आहे बिटवीन वन ऑफ द एंड अँड सेंटर ऑफ मास. मग तो मिडवे पॉइंट. त्यात मिडवे पॉइंट मधून जाणारा हा तो ॲक्सिस. सपोज तो पॉइंट मी घेतोय O. तो पॉइंट मी कन्सिडर करतोय O. त्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आहे IO की ज्याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे फाइंड आउट करायची. अगेन थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसचाच यूज आपण करणार आहोत. हे टोटल डिस्टन्स होतं L/2. हे टोटल होतं L. हे होतं L/2. हे डिस्टन्स असणार L/4. मग डिस्टन्स जर L/4 असेल तर IO आपल्याला मिळेल ml²/12 IC प्लस mh². h किती मिळतोय हे टोटल डिस्टन्स L/4 डिस्टन्स आहे. ओके. मग h किती मिळतोय L/4 मिळतोय. त्याचा आपल्याला करायचा आहे स्क्वेअर. मग IO = ml²/12 ॲज इट इज असेल प्लस ml²/4 चा आपण स्क्वेअर करावा लागेल. मग तो 4 चा स्क्वेअर येईल 16 ml²/16. आणि हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार युनिफॉर्म रॉडचा अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू अ पॉइंट मिडवे बिटवीन सेंटर ऑफ मास अँड वन ऑफ द एंड. ओके. मग काय काय बघितलंय युनिफॉर्म रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया 3 वेगवेगळ्या ॲक्सिस सोबत. पहिला होता ॲक्सिस की जो सेंटर ऑफ मास मधून पास होत होता. त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळालाय जे बघा हा तो युनिफॉर्म रॉड. हा त्याचा सेंटर ऑफ मास. याच्यामधून पास होणाऱ्या ट्रान्सवर्स ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय IC = ml²/12. पहिली केस होती. त्यानंतर दुसरी केस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ द एंड. कोणत्या तरी एका एंड मधून जर मोमेंट ॲक्सिस पास होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला IO = ml²/3. आणि मिडवे पॉइंट मधून थर्ड नंबरची केस सेंटर ऑफ मास आणि एंडच्या मिडवे पॉइंट मधून जर एखादा ॲक्सिस पास होत असेल तर त्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला IO = ml²/12 प्लस ml²/16. आता जो काय नेक्स्ट व्हिडिओ आहे या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत आणि जी काही डिस्क असेल त्या डिस्कचाही मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट करणार.